केंद्र सरकारने आदिवासी च्या विकासासाठी एक धरती आबा म्हणून एक योजना तयार केली आहे आणि त्या योजनेच्या संदर्भात त्यांचे परिपत्रक असतील किंवा त्यांची जी माहिती असेल ते माहिती खाली जे काही कर्मचारी असतात किंवा ज्या काही एजन्सी असतात त्यांना त्या देऊन ते जे कामं आहेत ते कामं प्रस्तावित करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि ते कामाची त्या योजनेची पूर्ण अंमलबजावणीसाठी मी संबंधित विभागांना सूचना केल्या आहेत. पंचायतीच्या संदर्भात आताच चर्चा झाली, येणाऱ्या काय अनेक उपाययोजनेच्या संदर्भात सुद्धा निर्देश दिले. तुम्ही एमजीपीचं काय समजलं, तुमचं ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचं सांगा. तिथे टंचाईमध्ये टंचाई आहेत म्हणून नाही, तुमची ग्रामीण पाणी पुरवठा योजना कुठं चालू आहे, किती गावात चालू आहे? 81 गाव. आता 81 गावापैकी तुमची पाणी टंचाईचे गाव किती आहेत सांगा. सर 24 गाव घेतलेले आहेत. टंचाईचा अर्थ कळत नाही, साहेबांचा विचार नाही काय आणि तुम्ही उत्तर काय देता. टंचाईचा जे आराखडा आपण बनवतो त्यामध्ये साहेब आपण विशेष नल दुरुस्ती काय दुरुस्ती करायची असेल, ही कामं बाकी आहेत ते आपण हे टंचाई आराखड्यामध्ये करून घेतो. साहेबांचे विचार नाही कुठे पाण्याची कमतरता आहे, टंचाई झालेली आहे तर तिथे तुम्हाला टँकर किंवा वेल. आता तर फेब्रुवारी संपला ना. आतापर्यंत दोन्ही व्हिडिओंच्याकडे अहवाल नाही आलेले आहेत की मी तेच म्हणतो, आज फेब्रुवारी संपला, फक्त फेब्रुवारीच, अजून तुमचा मार्च एप्रिल मे तर मार्चला होतील साहेब. तरी आताच सध्या बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई, टँकर तर कुठं सुरू नाही केला ना. मार्च महिन्याला बीडीओ चिखलदऱ्याकडून 3 गावाचे प्रस्ताव आलेले आहेत ज्यांना टंचाई लागलेल्यासाठी त्यांनी अर्ज केलेले आहेत, तर तिथे विहीर अधिग्रहणासाठी ते प्रस्तावित करत आहेत. एका गावाला 2 योजनेचं पाणी पुरवठा, 3 योजनेचं पाणी पुरवठा झाला असेल आतापर्यंत. मग ती योजना नाही चालू, ही योजना नाही चालू, तर तुमचं खतरनाकच आहे. प्रत्येक मीटिंगला ह्या पाणीच्या विषयी किती वेळा डिस्कशन होते. मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं की यादी ठेवा. 60 ग्रामपंचायत आहेत, 120 गावं आहेत चिखलदराचं म्हणते, त्यामध्ये तुम्हाला आता खासदार साहेब विचारत असताना तुमच्याकडे असायला पाहिजे साहेब ह्या गावामध्ये ह्या योजना सध्या चालू आहेत, तुमची जेईनी व्हेरीफाय केली, जिओ टॅग फोटोज ठेवा ना. आता ह्या 3 महिने फक्त ह्याच डिस्कशनच चालू असणार. या आता 3 महिने तुमचे हे पाणी टंचाईवर जाणार, चर्चा होत जाईल. अजून महिन्यानंतर 15 दिवसात मीटिंग होईल, मग मी एक मीटिंग घेईन, अजून दुसरा एक मीटिंग घेईन, तिसरा एक मीटिंग घेईन, 3 मीटिंगात तुमचा पावसाळा येऊन जाईल. शेवटी जे शेते आपण कधी त्याच्यावर उपाययोजना करू, कधी आपण ते पाणी टंचाई संपू. कोण आहे संबंधित, तुमचं वरिष्ठ कोण आहे तिकडे? सर नागपूरला आहेत महाजन साहेब. नागपूरला आहेत सर महाजन साहेब आहेत, त्यांच्याकडे चार्ज ते आहे. गेले नागपूर. तुमचं टेंडर तर पुण्याला गेलं होतं ना सर. जे याचं होतं सर आरबीचं टेंडर आहे ते पुण्याला गेलं, परंतु याच्यानंतर सर आपण एक मायक्रोग्रिडचं टेंडर करतो आहोत, ज्याच्यामध्ये सर आता जे 22 गाव आहेत त्यातल्या 3 गावात आपला मायक्रोग्रिड झालेला आहे सर. चोपान, रेटेखेडा आणि म्हणजे हे 22 गावाच्या व्यतिरिक्त आहे. नाही सर 22 गावामधलेच आहेत सर हे. आणि ह्या गावामध्ये आपली 20 पोहोचेपर्यंत वेळाची येस सर. हो ते तर आम्ही तर हेच मांडूच राहिलो ना तो विषय. आणि पण यायचा विषय असा झाला की त्यानं ते 5 वर्षाची गॅरंटी होती, 5 वर्षाच्या गॅरंटी नंतर ते सगळे बंदही पडले, 5 वर्षाच्या अगोदर बंद पडले. आता त्याच्यानंतर 3 वर्ष झाले, त्या 5 वर्षानंतर 3 वर्ष झाले, पण अजूनही त्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू नाही झालं. सर त्याच्यावर म्हणजे त्यासाठी सर आपण मायक्रोग्रिडचं असं नका सगळ्या गावांमध्ये करू. म्हणजे मला एक सांगा, एवढ्या मोठ्या मीटिंग मध्ये नेहमी प्रश्न उपस्थित होते, पालकमंत्र्यांचे तुम्ही ऐकत ना, तुम्ही कोणाचे ऐकत ना, म्हणजे हे काय आहे विषय? तुम्ही स्वतः गेले का त्या ऑफिसने कधी? तुम्ही टेंडर ज्या ऑफिस तुमचं उघडते त्या ऑफिसने गेले कधी? पाठपुरावा केला काय पाठपुरावा केला म्हणून आम्हाला पत्र द्या, मी जातो. ऑफिस तुमचं जे वरिष्ठ ऑफिस आहे तिथे इथं टेंडर नाही उघडले तुमचे,